चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अरविंद सिरसाट आणि आपली इंजिनिअरिंग मध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे. बघा, जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, ऍडमिट कार्ड ऑलरेडी आउट झाले आणि आता बघायला गेलं तर माझ्याकडे मोजून 10 दिवस शिल्लक राहिले आहे ना, 10 डेज. तर ह्या 10 डेज मध्ये हा व्हिडिओ स्पेशली अशा मुलांकरता नक्की असेल ज्यांचं प्रिपरेशन खूप कमी झालंय किंवा काहीच नाही झालंय, म्हणजे ज्यांनी मानूनच घेतलंय की सर आता सिलेक्शन होणं शक्य नाही, आता एवढ्या कमी दिवसात पॉसिबल नाही, तर आता फक्त जाऊन तुक्के मारून येतो, जे होईल ते होईल. अशा मुलांना थोडासा ना एक लास्ट पंच देण्याचा हा प्रयत्न असेल की या 10 दिवसात तुम्हाला काय बेस्ट करता येईल. काही मुलं मे बी याच्याला अपोज करतील, नाही सर 10 दिवसात काही होणार नाही, पण असं बिलकुल नसतं बाळांनो. तुमच्या हातात वेळ आहे म्हणजे संधी आहे असं समजून चला. वेळ इक्वल्स टू संधी. हा, वेळ निघून गेली मग तुम्ही आणि मी कोणीच काही करू शकत नाही. आज माझ्याकडे 10 दिवस आहे, या 10 दिवसामध्ये मला काय करता येईल ना, हे खूप महत्वाचं आहे. बघा, जरी सिलेबस खूप वास्ट असला, वास्ट म्हणजे काय रे, वास्ट म्हणजे सिलेबस जरी समुद्रा एवढा असला ना, पण एक्झामला क्वेश्चन हे एका तळ्या एवढे विचारले जातात. आता त्या समुद्रामधून ते तळ्या एवढं पाणी, योग्य पाणी कसं काढायचं ना, हे ज्याला समजलं बाळांनो, त्याला वेळेशी घेणं देणं नाही, तो तेवढं समजून आरामात सिलेक्शन घेऊन जातो. राईट आहे. आता माझ्याकडे हे जे लास्ट 10 डेज आहे, 10 पण नाही ऍक्च्युली है ना, तसं म्हणायला गेलं तर 10 डेज पण म्हणणं थोडंसं चुकीचं असेल. पण आपला तुमचा पेपर जो आहे, पेपर कधी रे, पेपर इव्हिनिंगला आहे. क्लिअर आहे. एक मिनिट, काहीतरी चुकीचं सिलेक्ट झालंय. ब्रश ब्रश ठीक आहे, चालतंय. पेपर तुमचा 29 ला आहे. चला मी मानून चालतो तुमच्याकडे 9 डेज शिल्लक आहे. किती डेज शिल्लक आहे बाळांनो? 9 डेज. खूप बारीक झालं काही, रिसेट झालं वाटतं हे. चालतंय. बघा, तुमच्याकडे मी मानून चालतो बाळांनो की तुमच्याकडे 9 डेज शिल्लक आहे. किती दिवस? 9 डेज शिल्लक आहे. या 9 दिवसामध्ये काय करता येईल, तर या 9 दिवसामध्ये तुम्हाला एक असा कोर्स, जो कोर्स तुम्हाला तुमचा एंटायर सिलेबस मधले फक्त इम्पॉर्टंट टॉपिक सांगून जाईल, तो कोर्स आपल्या ऍप्लिकेशनला पडलेला आहे, ज्याला बोलता बाळांनो महा ट्रान्सको, महा ट्रान्सको, ट्रान्सको क्रॅश कोर्स. कोणता कोर्स? क्रॅश कोर्स. हा ऑलरेडी आपल्या चॅनलला, कोणतं चॅनल आहे? आपली इंजिनिअरिंगला मी ऑलरेडी टाकलाय. सर कसं करणार आहे ना, आपली इंजिनिअरिंगला ऑलरेडी टाकलाय. या कोर्समध्ये जर तुम्ही नीट बघितलं, बघा मी थोडीशी अनालिसिस केली की या 10 दिवसामध्ये तुम्हाला काय करता येईल, तर बाळांनो याच्यापेक्षा चांगला गोष्ट तुम्हाला करताच येणार नाही. कारण प्रॅक्टिकली बोलायला गेलं तर प्रत्येक विषय कमीत कमी तुम्ही किती एक्सपर्ट असाल तर 2 दिवस घेतात. जर 2 दिवसात मी एक विषय आज प्लॅन केला तर माझे हार्डली 4च विषय पूर्ण होतात. पण या महा ट्रान्सकोच्या कोर्समध्ये एक्झामसाठी तुम्ही ट्रान्समिशन घ्या किंवा टेलिकम्युनिकेशन घ्या, दोघांचेही सब्जेक्ट खूप डिटेलमध्ये कव्हर आहे. याच्यामध्ये प्रत्येक सब्जेक्टचे, बघा प्रत्येक सब्जेक्ट आपण इमॅजिन करूया, मी इमॅजिन करूया टोटल 10 सब्जेक्ट माझे आहे ना, मग त्याच्यामध्ये तुम्ही सगळे पकडा, तुमचे कंट्रोल सिस्टम, डिजिटल सर्किट, सिग्नल अँड सिस्टम आहे ना, नंतर टेलिकम्युनिकेशनचा कम्युनिकेशन सिस्टम, ट्रान्समिशन करता तुमचं मशीन झालं, मेजरमेंट झालं, पॉवर सिस्टम झालं है ना, प्रत्येक इम्पॉर्टंट टॉपिक, बेसिक इलेक्ट्रिकल झालं, हे सगळे सब्जेक्ट मी 10 सब्जेक्ट आहे असं पकडून चालतो. आपलं जर तुम्ही पूर्ण कोर्स अनालाइज केला तर प्रत्येक सब्जेक्टचे हार्डली आपण 6 व्हिडिओ अपलोड केलेत. मग सर 6 व्हिडिओ टाकले म्हणजे कंटेंट घेतला नाहीये का, तर बाळांनो डिटेल कंटेंट तुम्हाला दिसणार. या पूर्ण कोर्सचा मिनिंगच असा होता की जेवढ्या गोष्टी एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहे ना, तेवढ्याच आपण इन डेप्थ कव्हर केल्या. मग याच्यामध्ये या व्हिडिओमध्ये घेतलं काय माहिती का, या व्हिडिओमध्ये, या 6 व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल थेरी, थेरी प्लस एमसीक्यू. सगळ्यात इम्पॉर्टंट थेरी प्लस एमसीक्यू आपण डिटेलमध्ये कव्हर केले है ना, थेरी प्लस एमसीक्यू डिटेलमध्ये कव्हर केले. फक्त थेरी देऊन दिली असती तर हा व्हिडिओ तुम्हाला, हा कोर्स मी रिकमेंड केलाच नसता. याच्यामध्ये थेरी प्लस एमसीक्यूज आहे ना, एक्झामचे ओरिएंटेड एमसीक्यूज आपण खूप डिटेलमध्ये टाकले. त्याच्यामुळे जर तुम्ही कोणताही एखादा सब्जेक्ट जर केला ना, तुमचा कॉन्फिडन्स एवढा नक्की असेल का तुम्ही एक्झामला तो पर्टिक्युलर क्वेश्चन खूप चांगला सॉल्व्ह करशाल. मग सर एवढंच करून होऊन जाईल का, याचंही चांगलं उदाहरण देतो. फॉर एक्झाम्पल मी एक विषय घेतो कंट्रोल सिस्टम है ना, जो तुम्हाला इलेक्ट्रिकलला पण आहे, इलेक्ट्रॉनिक्सला पण आहे ना, कंट्रोल सिस्टम. हा सपोज मी एक टॉपिक घेतोय. इमॅजिन करा ह्या पर्टिक्युलर सब्जेक्टचे एक्झामला 4 क्वेश्चन विचारले गेले. हा फक्त मी एक रॅन्डम नंबर घेतला. किती क्वेश्चन? 4 क्वेश्चन. आता तुमची लाईफ विदाउट कोर्स आणि विथ कोर्स इमॅजिन करा. तुम्ही कोर्स घेतला नाहीये आणि तुम्ही कोर्स घेतलाय.
कोर्स घेतला नव्हता, तुम्ही ह्या कंट्रोल सिस्टमचे मे बी सुरुवातीचे काहीतरी बेसिक वाचून जाशाल, मध्ये मध्ये काहीतरी गोष्टी वाचून जाशाल, पण एंटायर सब्जेक्टला तुम्ही टच करू शकत नाही, कारण तो पर्टिक्युलर टच करायला कोणीतरी तुम्हाला हेल्प केली पाहिजे ते शॉर्टकट शिकवण्यासाठी. तुम्ही पुस्तक प्रेफर करा, तुम्ही एखादं शॉर्ट नोट्स प्रेफर करा, पण पूर्ण रीडिंग मध्ये गोष्टी विसरायला होतात. मला माहिती नसतं की एक्झामला क्वेश्चन्स कुठून पडेल, पण या 6 व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेल पूर्ण सब्जेक्टमध्ये ज्या ज्या गोष्टी बोला समुद्रामधून तळ बाहेर काढलंय, सगळे टॉपिक कव्हर होतील. मग त्याच्यामुळे 4 क्वेश्चन मधले जरी एखादा क्वेश्चन डिफिकल्ट येऊन गेला ना, आउट ऑफ 4 तुम्ही 2 ते 3 क्वेश्चन खूप चांगले मार्क करून घेशाल. डझंट मॅटर तुम्ही बाकीचा कंप्लीट सब्जेक्ट वाचला नाहीये, पण हे 6 व्हिडिओ खूप चांगले बघितले. असं लॉजिक जर मी प्रत्येक सब्जेक्टला लावलं, कंट्रोल सिस्टम, सिग्नल अँड सिस्टम, तुमचं ट्रान्समिशनचे मेजरमेंट झाला, तुमचा पॉवर सिस्टम झाला, तुमचं इलेक्ट्रिकल मशीन झालं, तुमचं बेसिक इलेक्ट्रिकल झालं, कोणताही नंतर तुमचा कोणताही सब्जेक्ट घ्या, प्रत्येक सब्जेक्टमध्ये जर तुम्ही हे 6-6 व्हिडिओ प्लॅन करता आहात, तर विश्वास ठेवा एक्झामला तुम्ही खूप कॉन्फिडन्सने जाणार आहात. अतिशयोक्ती बिलकुल करत नाहीये, हार्डवर्क नक्की आहे. कारण एक व्हिडिओ 1 तासाचा आहे ना, तर तुम्ही जर दररोजचे 6 व्हिडिओ जरी तुम्ही करायचे धरले, तुम्हाला 6 तास बसावं लागणार आहे. पण जर हे मी तेच बोललो ना, ज्याची मेंटॅलिटी आहे की मला सिलेक्शन घेऊनच जायचंय, पण आता काय करू, एवढ्या कमी वेळात मी कायच करून घेणार आहे, तर बाळांनो हा कोर्स तुम्हाला खूप बघा मी तुम्हाला वाटत असेल की सर असं होणार नाही, खूप माझे मुलं बाळांनो ज्यांचं ऑलरेडी ह्या कोर्सवर सिलेक्शन झालंय, मी त्यांना नेहमी सांगत असतो, कारण मी पब्लिसिटी केली नाही. कमेंटमध्ये नक्की तुमचे व्ह्यूज कळवा या कोर्स बद्दल, है ना, त्याच्यामुळे तुमचाही कॉन्फिडन्स बूस्ट होईल. पण बोलताना ज्याला करायचं असं तो हर प्रकारे करतो, न करणारा बहाणा करून चालला जातो. नेक्स्ट अटेम्प्ट, नेक्स्ट अटेम्प्ट, नेक्स्ट अटेम्प्ट कधीच येत नाही. जे आहे आज आहे, जे दिवस आहे ते युटिलाइज करता आले पाहिजे. मग बघा सर कंप्लीट व्हिडिओ किती जाणार बोललो ना, 10 सब्जेक्ट आहे, तर 10 गुणिले 6 म्हणजे टोटल तुमचे किती जाणार, 60 व्हिडिओ याच्यामध्ये कव्हर होणार. किती व्हिडिओ, 60 व्हिडिओज कव्हर होणार. या 60 व्हिडिओजला आता तुम्हाला कसं प्लॅन करायचं हे तुमच्यावर आहे, है ना. सर मी दररोज 2 करेल, तर जय महाराष्ट्र तू कोर्स घेऊच नको बाबा, तुझ्यासाठी हा नाहीये. ठीक आहे, हे 60 व्हिडिओ मला 9 दिवसामध्ये कसे कव्हर करता येईल. 60 गुणिले 9 जर केलं तर बघून घ्या तुम्ही, है ना, नमसक 54 आहे ना, तर तुम्हाला कुठेतरी एका दिवशी ऑलमोस्ट 7 व्हिडिओ कव्हर करावा लागेल. मग सर एवढं करून होईल का, बिलकुल नाही. याच कोर्समध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज सुद्धा अलॉट केली बाळांनो. माझं रिकमेंडेशन असेल दररोज एक सब्जेक्ट पकडा, 6 व्हिडिओ, मॉर्निंगला अर्ली मॉर्निंगला उठलं, व्हिडिओ सुरू केले, आफ्टरनून 2-3 पर्यंत 6 व्हिडिओ संपवले, मध्ये 1-2 तासाचा ब्रेक घेतला आणि या सब्जेक्टची टेस्ट सिरीज मार्क केली, है ना. आणि एवढं सगळं झाल्यानंतर थोड्याशा स्वतःच्या शॉर्ट नोट्स काढून दिवसभरात ज्या ज्या गोष्टी शिकल्या त्याच्या शॉर्ट नोट्स काढल्या, त्या रिवाइज केल्या. आजचा दिवस संपला, नेक्स्ट डे सुरू करण्या अगोदर सकाळी 2 तास मागचा जो विषय केला तो एकदा पटकन रिवाइज करून घ्यायचा, पुढच्या विषयाला परत जंप मारायचं. असं जर तुम्ही 7-8 दिवस प्रॅक्टिस फॉलो केली, तर विश्वास ठेवा कमीत कमी एवढा तरी अभ्यास होऊन जाईल की परीक्षेला फेअर न्याय देशाल. असे एकदम जाणार नाही, हुआ तो हुआ, नहीं हुआ तो नहीं हुआ, ह्या मेंटॅलिटीने कमीत कमी एक्झामला जाणार नाही. खूप चांगलं तुमचं रिव्हिजन होऊन जाईल, टेक्निकलचं कम्प्लीट रिव्हिजन होऊन जाईल. क्लिअर आहे. तर बाळांनो हेच एक शॉर्ट सांगायचं होतं. या कोर्सची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, है ना. कोणालाही जबरदस्ती नाहीये. बघा जितकं एंड मोमेंटला करता येईल तितका करण्याचा प्रयत्न करतोय. हा पूर्ण अटेम्प्ट मी जरी बडबड करून सांगतोय असं करा तसं करा, पण करायचं तुम्हाला आहे. जर एवढी मेहनत तुमच्याकडून होत असेल आणि एवढी स्ट्रॅटेजी फॉलो करण्याची जर तुम्ही मनात विचार केला की नाही मी करेलच, तरच या कोर्सला जा. नाही तर आई बापाचे पैसे प्लीज वाया घालू नका, है ना. इकडे तिकडे मेहनतीने ते पैसे कमवतात, तुम्ही घेणार आणि 2 दिवस टाइमपास करणार, काहीच अर्थ नाही त्या गोष्टीला. जर ही मेंटॅलिटी असेल, कारण खूप जण मी हा व्हिडिओ टाकण्यामागचं कारण सांगतो. मला खूप मेसेजेस खरंच आले इमानदारीने आले की सर आमचा ना खूप गॅप पडलाय, सर आम्ही जॉब करतो, सडनली ऍडमिट कार्ड आलं आम्हाला, है ना, एक्सपेक्टेड नव्हतं ऍडमिट कार्ड येऊन जाईल. आता रिव्हिजन काहीच केलं नाहीये, है ना, काहीच बघितलं 10 दिवसात काहीच करून घेणार सर आम्ही, जाऊ द्या सर नेक्स्ट टाइम करतो. मी त्यांना प्रॉमिस केलं होतं नाही, काहीतरी स्ट्रॅटेजी नक्की घेऊन येईल. तर बाळांनो याच्यापेक्षा बेस्ट स्ट्रॅटेजी काहीच असू शकत नाही, जी तुमचा कंप्लीट सिलेबस कव्हर करून देते. चला मानून चला की तुम्ही हे खूप इमानदारीने केलं आणि बाय चान्स तुमचं सिलेक्शन नाही झालं, पण तुम्ही अटेम्प्ट चांगला दिला, तर विश्वास ठेवा ह्या 10 दिवसात इमानदारीने प्रेशरमध्ये स्टडी असते की माझी एक्झाम मला करायचंय, या नोट्स तुम्हाला प्रत्येक एक्झामला तितक्याच तळमळीने कामं येतील, तितक्याच, कारण ही मेहनत आहे. बोललो ना, वन टाइम एफर्ट्स टाकावेच लागतील. ते आज टाका, पुढच्या वर्षी टाका, 10 वर्षांनी टाका, पण जोपर्यंत ते वन टाइम एफर्ट्स पडणार नाही ना, तोपर्यंत सिलेक्शन कधीच होणार नाही. राईट आहे. मग हीच ती वेळ बाळगणं, हीच ती योग्य वेळ समजा की माझ्याकडे एक्झाम देण्याची एक अपॉर्च्युनिटी आहे, माझ्याकडे आजपासून 10 दिवस पडले आणि माझ्याकडे काहीतरी असं आहे जे माझं कंप्लीट रिवाइज करून देतंय.
तर त्याची संधी करा, ते संधी सोडू नका. राईट आहे, चालतंय बाळांनो, क्लिअर आहे. तर काही डाऊट्स असतील कोर्स बद्दल आणखी की सर आणखी कसं करता येईल, तुम्ही मला 1 to 1 कॉल करू शकतात. कॉल नाही उचलला तर मेसेज करून द्या, मी कॉल बॅक करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो, कारण एक्झाम पिरियडमध्ये जरा मेसेजेस आणि कॉलची फ्रिक्वेन्सी वाढून जाते. क्लिअर आहे, चालतंय. आय होप थोडीशी स्ट्रॅटेजी क्लिअर झाली असेल आहे ना. अशा मुलांसाठी ज्यांचं प्रिपरेशन काहीच नाहीये किंवा प्रिपरेशन खूप केलं होतं पण आता गॅप पडून गेलाय, सो रिवाइज करायचं कम्प्लिटली, तर हा कोर्स बिलकुल तुमच्यासाठी बाळांनो. हे 60 व्हिडिओ कंप्लीट कोर्समध्ये आहे ना, कंप्लीट कोर्समध्ये तुम्हाला खूप काही देऊन जातील. राईट आहे, चालतं बाळांनो. इथंच्या व्हिडिओला पॉज घेतो, अभ्यास करत राहा, स्ट्रॅटेजी कोणती करा, मी म्हणत नाही बाय करा, मी फक्त स्ट्रॅटेजी तुमच्या समोर मांडली. फायनल कॉल ऑब्व्हियसली तुमचा असेल, पण अभ्यास करणं सोडू नका. जर तुमच्याकडे याच्यापेक्षा बेटर स्ट्रॅटेजी असेल ती फॉलो करा. बघा फायनली इम्पॉर्टंट काय असतं रे, मी सांगितलं काय किंवा एखाद्या XYZ फॅकल्टीने सांगितलं काय, इम्पॉर्टंट असतं तुमचं सिलेक्शन होणं. जर तुम्हाला माहिती तुमचं सिलेक्शन कोणत्या स्ट्रॅटेजीने होऊ शकतं, तर प्लीज तीच फॉलो करा. मीही का देतो, मी जनरल स्ट्रॅटेजी सांगतोय, कारण जर काहीतरी करून जर कंप्लीट माझ्या 10 दिवसामध्ये कोणीतरी मला हेल्प करतंय ना, डिटेल करण्यासाठी विथ MCQs प्रॅक्टिस करून घेतंय आणि एक्झामचे सगळे कॉन्सेप्ट करून घेतंय, तर तिथे इन्व्हेस्टमेंट करायला काहीच हरकत नाही. फायनली सांगतोय ना, थोडंसं प्राइस बद्दल सांगितलं. हा कोर्स तुम्हाला सगळे कूपन वगैरे अप्लाय करून 1299 है ना, एकदम सिंपल प्राइस मध्ये बाळांनो. प्राइस पण जास्त ठेवली नाही आहे ना, 4-4, 5-5 हजार बिलकुल प्राइस नाही. 1299च्या स्वीट प्राइस मध्ये तुम्हाला हा कंप्लीट पॅकेज भेटतोय, ज्याच्यामध्ये तुम्हाला कंप्लीट टेक्निकल, तुम्ही टेलिकम्युनिकेशन राहा किंवा ट्रान्समिशन राहा, दोन्हीही तुमचे कोणत्याही राहिले, मी व्हिडिओ तसे सेपरेट केले, तुम्हाला बिलकुल सगळं कव्हर करून भेटून जातं. चालतं बाळांनो, सगळ्यांना ऑल द बेस्ट. अभ्यास करत राहा है ना. ऍडमिट कार्ड डाउनलोड आय होप झालं असेल, त्याचा व्हिडिओ मी ऑडिट टाकला होता. ऍडमिट कार्ड तरी असं आपल्या भीतीसमोर चिपकवून द्या, त्याच्याकडे दररोज बघायचं. भाऊ 10 दिवस बाकी आहे. आणि एक तर मी म्हणतो ते स्टिकी नोट्स असतात ना, स्टिकी नोट्स, त्या स्टिकी नोट्स आणा. 10 days टू गो, 9, ते मॅरेजवर लोक करतात, लग्न असतं बघा, 10 दिवस बाकी आहे, 9 दिवस बाकी आहे, आपलं पण लग्नच आहे आणि खूप महत्वाचं लग्न आहे. स्वतः समोर असे पेपर चिपकवा, 10 दिवस बाकी, 9 दिवस बाकी, 8 दिवस बाकी, स्वतःला प्रेशर फील होऊ द्या आणि अभ्यास करत राहा. चला है ना, याच पॉझिटिव्ह नोटवर आजच्या व्हिडिओला पूर्णविराम घेतो. काही डाऊट्स असतील, काही प्लस मायनस डोक्यात असेल, कमेंट नक्की 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 करा. मी तुमचे क्वेश्चन अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करेल. चला बाळांनो, इथे संपवतो. काळजी घ्या. बाय.